नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 तारीख 2026. काल 16 जुलै 2026ला MSBTचा रिव्हॅल्युएशन रिझल्ट आला होता. पण रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टमध्ये 100पैकी असं समजा 100पैकी मोजून 2-3 जणांच पास झाले. बाकी सगळ्यांचा रिझल्ट नो चेंज आला आहे. तर आम्हाला जरा डाऊट येऊ लागलं की असं कसं होऊ शकतं. आता आम्हाला आज 17 तारखेला असा शॉकिंग अपडेट आला आहे की जे CBSEचं 12वीचं जे बँड सॉफ्टवेअर होतं ना, ज्यांनी CBSEचे पेपर चेकिंग झाली होती, जो सॉफ्टवेअर बॅन होता, त्याच्यानी MSBT डिप्लोमाचे पेपर तपासले आहेत. प्लस फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनची चेकिंग पण त्याच्यानेच झाली आहे. ज्या मुलांना मार्क वाढत असूनही मार्क भेटले नाही, त्यांनी कृपया अर्ज बनवून आपल्या MSBTमध्ये द्यायचं, विथ जस्टिफिकेशन द्यायचं. आणि जे आपले मुख्यमंत्री वगैरे आहेत त्यांना तुम्ही पत्र पाठवायचे आहे, अर्ज पाठवायचे. मेन म्हणजे हा जो शॉकिंग अपडेट आहे, MSBTचे भामटे ते लोक काही ह्यावरती काही बोलत पण नाही आहे. आणि सकाळी माझ्या मित्राशी बोलणं झालं. आम्ही काल एक ग्रुप क्रिएट केला आहे, त्या ग्रुपमध्ये त्या मित्राशी माझं बोलणं झालं. तर त्या मित्रांनी फोन केला होता ऑफिसला आणि त्यांनी दावा केला की असं वाढत आहे, पण मार्क्स वाढले नाही. MSBTनी उत्तर असं दिलं की ते थोड्या वेळात त्यांना कॉलबॅक करणार. त्याचा फोन नंबर वगैरे घेतला, पण त्याचा कॉलबॅक वगैरे काही केलं नाही आहे. आणि एवढं करून MSBT त्यांची चूक सुधारत नाही आहे. यात खूप सारे मुलं असे आहेत ज्यांचे 6 सेमिस्टरमध्ये 1-2 मार्कांनी फेल झाले आणि ती चुकी पूर्णपणे MSBTची आहे. चेकिंगचा प्रॉब्लेम असल्याने त्या मुलांची आता इंजिनिअरिंगसाठी BTechसाठी ॲडमिशन डेट निघून चालली आहेत. यामध्ये चुकी MSBTची असून शेवटी भोगावं त्या स्टुडंट्सला लागतं आहे. शरम करा MSBT वाल्यांनो, शरम.